अच्छा, म्हणजे तुम्ही हे तुमचा व्यवसायच हा आहे आणि जेव्हा वारकरी पुण्यात येतात तेव्हा तुम्ही वारकऱ्यांच्या चपला वगैरे व्यवस्थित करून देता. आज सकाळपासून किती चपला हे केल्या? आता त्याचा काही हिसाब नाही मॅडम. मी सकाळी 7 वाजतापासून बसलेला आहे. ही अशी जी सेवा देतो आपण, निस्वार्थ सेवा जी देतो, तर त्यामुळे नेमकं काय समाधान मिळतं? बरं वाटतं ना, वारकऱ्यांची सेवा केलेलं पुण्याचं काम आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर यांच्याकडून दाढी मिशी वगैरे केस कटिंगचं सगळं जी सेवा आहे तर ती वारकऱ्यांची केली जाते. आपल्यासोबत चैतन्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. प्रत्येकाकडून वेगवेगळी सेवा केली जाते. तुम्ही सुद्धा ही सेवा देताय, काय समाधान वाटतं? समाधान तर बरंच मिळतं आणि वर्षभर पुरतं ते मलाही माझ्या फॅमिलीलाही. आणि मी एक कार्यकर्ताच आहे मंडळाचा, साखळी तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाचा कार्यकर्ताच आहे. आणि मी थँक्स करेन आमच्या अध्यक्षांना, आमच्या बाईकाकांना आणि शिवराजला वगैरे की त्यांनी मला सेवेची संधी दिली. पुण्यात वारी दाखल झालेली आहे आणि वारीची सेवा करणं हीच मुख्य वारी असते असं म्हटलं जातं. आणि त्याचमुळे त्याचा परिचय जो आहे तो आपल्याला प्रत्येक गोष्टीतून येत असतो. आणि पुणे शहरात आपण आता नानापेठ परिसरात आहोत. आपल्यासोबत हे जे व्यक्ती आहेत तर ते जवळपास 23 वर्ष झालं इथे ही सेवा देत आहेत. जे वारकरी असतात तर त्यांच्या चपला वारीमध्ये चालून चालून तुटतात किंवा खराब होतात किंवा खराब होऊ नये यासाठी त्या मजबूत बनवण्यासाठी त्यांच्याकडून ही सेवा दिली जाते. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण किती वर्षांपासून ही सेवा देत आहे? माझं नाव लोकरे, शेखर नारायण लोकरे. 22-27 वर्ष मी राहतो इथं आणि धंदा हे करतो काम 22 वर्ष. अच्छा, म्हणजे तुमचा व्यवसायच हा आहे आणि जेव्हा वारकरी पुण्यात येतात तेव्हा तुम्ही वारकऱ्यांच्या चपला वगैरे व्यवस्थित करून देता. आज सकाळपासून किती चपला हे केल्या? आता त्याचा काही हिसाब नाही मॅडम. मी सकाळी 7 वाजतापासून बसलेला आहे. ही अशी जी सेवा देतो आपण, निस्वार्थ सेवा जी देतो, तर त्यामुळे नेमकं काय समाधान मिळतं? बरं वाटतं ना, वारकऱ्यांची सेवा केलेलं पुण्याचं काम आहे. वारकरी आहेत, आपण वारकऱ्यांशी पण बोलणार आहोत. काय अशी जेव्हा सेवा दिली जाते काय सांगाल, कसं समाधान वाटतं? शंकर खनकुटवार हा 35 वर्षापासून वारी करतो. पायी वारी करतो. कुठून आले माऊली? नांदेड जिल्हा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड जिल्हा, तालुका मुखेड, राहणार मुक्रामबाद. तिथून पायी आले. काय आनंद मिळतो वारीमध्ये चालताना काय आनंद? विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे, इथून पायी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे. त्याची ओढ आहे तर पांडुरंगाची काय. प्रत्येकाकडून वेगवेगळी सेवा दिली जाते आणि तशीच यांच्याकडून या ज्या चपला आहेत तर ते नीट करण्याचं काम केलं जातं आहे. वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात, जसं की हे जे वारकरी आहेत तर त्यांना काही लोकांकडून मसाज केलं जातं, काही लोकांकडून हेअर कटिंग केलं जातं. अशा वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात आणि तसेच प्रकारची एक सेवा जी आहे तर ती इथे दिली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन स्वप्नील जावळेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे. आणि इथे जर आपण पाहिलं तर यांच्याकडून दाढी मिशी वगैरे केस कटिंगचं सगळं जी सेवा आहे तर ती वारकऱ्यांची केली जाते. आपल्यासोबत चैतन्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. प्रत्येकाकडून वेगवेगळी सेवा केली जाते. तुम्ही सुद्धा ही सेवा देताय, काय समाधान वाटतं? समाधान तर बरंच मिळतं आणि वर्षभर पुरतं ते मलाही माझ्या फॅमिलीलाही. आणि मी एक कार्यकर्ताच आहे मंडळाचा, साखळी तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाचा कार्यकर्ताच आहे. आणि मी थँक्स करेन आमच्या अध्यक्षांना, आमच्या बाईकाकांना आणि शिवराजला वगैरे की त्यांनी मला सेवेची संधी दिली. आणि थोडक्यात इतकंच सांगेन की एक वारकऱ्याच्या तोंडूनच ऐकलं होतं एक दिवशी की वारीत मिळत काय नाही पण त्या न मिळण्यामागे बरंच काही मिळतं. म्हणजे मिळत काय नाही पण कमी काहीच पडत नाही. त्यामुळं समाधान आहे. खूप मोठं वाक्य आहे खरं तर. त्याचा अर्थ घेतला तर खूप मोठं वाक्य तुम्ही बोललेलं आहात. किती वर्षांपासून करता तुम्ही हे? मी बरीच वर्ष म्हणजे एक साधारणतः 8 ते 9 वर्ष झाली मी करतोय. त्याच्या अगोदर नव्हतो करत, माझे नातेवाईक वगैरे करायचे, पण जसं जसं वय होत गेलं तर मी फॉलो केलं ते. आता मी बरेच वर्ष झाली करतोय. हे असं जेव्हा हे करतो आपण तर तेव्हा नेमकं काय समाधान मिळतं? वारकऱ्यांकडून काय बोललं जातं? कशा प्रकारे कौतुक केलं जातं? वारकऱ्यांकडून बरंचसं कौतुक होतं. वारकरी पण छान वगैरे म्हणतात, चांगले कमेंट्स देतात. आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणून एक पाया पडून जातात. ती एक चांगली कमेंट असते माझ्या मते, कारण पांडुरंगच त्यांच्या तोंडून बोलत असतो असं जाणवतं मला.
सो आनंद वाटतो त्यातच बस. तर साधारण 8 वर्षांपासून यांच्याकडून पण ही सेवा जी आहे तर ही या वारकऱ्यांची केली जाते आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या सेवा या वारकऱ्यांसाठी आता पुणे शहरात केल्या जात असलेल्या पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील जावळेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.